विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचं आझाद इथं एक दिवसीय लक्षवेधी उपोषण. संघटनेचे तालुका अध्यक्ष नेहमसिंग वळवी यांच्या विनंतीला मान देत आमदार राजेशदादा पाडवी यांची भेट. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मुंबईतील आझाद मैदान इथं करण्यात आलं होतं. आझाद मैदान मागील 14 महिन्यांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या हजारोंच्या संख्येनं संगणक परिचालक राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला हजर होते. नवापूर तालुकाध्यक्ष नेहमसिंग वळवी यांनी तालुक्यातील तसंच नंदुरबार जिल्ह्यातील संगणक चालकांच्या समस्या भ्रमणध्वनीद्वारे आमदार राजेशदादा पाडवी यांच्याकडे मांडल्या असता प्रत्यक्ष आझाद मैदानावर हजेरी लावत आमदार राजेशदादा पाडवी यांनी संगणक परिचालकांच्या समस्या ऐकून लवकरच निवेदनानुसार अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचं आश्वासन नेहमसिंग वळवी तसेच राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिलं. संगणक परिचालकांच्या प्रमुख मागण्या यावलकर समितीच्या अहवालानुसार दर्जा व किमान वेतन मिळावं, संगणक परिचालकांचं मानधन वाढवून 17,000 करणं, ग्रामपंचायत स्तरावर कायमस्वरूपी जॉब कंत्राटीप्रमाणे लाभ द्यावे, 14 वर्षापूर्वी दिलेले संगणक साहित्य प्रिंटर इतर साहित्य नवीन द्यावं, महिला संगणक परिचालकांना मानधनचं प्रसूती रजा देणं, राज्यातील सर्व संगणक परिचालकांना 50 लाखांचा अपघाती व आरोग्य विमा लागू करणं आदींसह प्रमुख मागण्या करण्यात आल्या. मुंबईत आझाद मैदानावर नवापूर तालुक्यातून तालुकाध्यक्ष नेहमसिंग वळवी, अविनाश वळवी, संजय वसावे आदी उपस्थित होते. यावेळी राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्याबरोबर तालुकाध्यक्ष नेहमसिंग वळवी यांनी समस्यांबाबत चर्चा केली. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, मुंबई, नंदुरबार.